अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज। तर हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। आज गुरुवार आहे, छान मस्त गुरुवारची अशी पूजा झालेली आहे आणि हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। एका ताईंनी मला बरेच दिवसांपूर्वी केलेलं होतं रिक्वेस्ट की देवारा पूर्ण दाखवा, त्यामुळे हा आज व्हिडिओ बनवते मी। तर आधी सगळे देव जे आहेत ते दाखवते मी, त्यानंतर मग आपण देवारा पूर्ण बघूया। तर स्वामींपासून सुरुवात करूया। तर इथं मस्त स्वामींचा असा फोटो आहे बघा। मस्त आज गुरुवार आहे त्यामुळे हार वगैरे घातलेला आहे फोटोला। मस्त असं जे आपलं चंदनचं गंध आहे त्याने मस्त असं सजवलेलं आहे स्वामींच्या फोटो फ्रेमलाही आम्ही। आणि त्यानंतर इथे साईडला आहेत आपले दत्तगुरू। त्यानंतर इथे पाणी ठेवलेलं आहे, देवांसाठी आपण पाणी ठेवतो तर गडूमध्ये पाणी ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे लक्ष्मीची एक फ्रेम आहे बघा। याला पण मला जे बांगड्यांचा हार असतो तो घ्यायचा, तो आहे माझ्याकडे ऑलरेडी। पण आता इथं मी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलेलं आहे, तर श्रीयंत्राची ही माळ आहे, तर तात्पुरती मी इथे ह्या फ्रेमला लावलेली आहे। त्यानंतर इथे आहेत आपले विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। मस्त मूर्ती आहे अशी, ही लांब अशी मोठी आहे। त्यानंतर ही आहे अन्नपूर्णा माता आणि ती मी ह्या कमल बाउलमध्ये ठेवलेली आहे। हा आपल्याकडे सेलिंगसाठी आहे आणि हा आपण नैवेद्य बाउल म्हणून पण यूज करू शकतो किंवा अन्नपूर्णा बाउल म्हणून पण यूज करू शकतो। त्यानंतर इथे आहे गणपती बाप्पा, मस्त असे पाटावर बसलेले आहेत। आणि त्यानंतर इथे आहेत आपले कृष्ण भगवान, श्रीकृष्ण आहेत, बाळकृष्ण। आणि त्यानंतर हा स्टूलवर ठेवलेला आहे मी, कारण छोटी मूर्ती आहे त्यामुळे स्टूलवर ठेवलेला आहे। स्टूल पण आपल्याकडे अवेलेबल आहे। मागे घंटी आहे। त्यानंतर इथं शिवलिंग आहे, शंकराची पिंड आहे। त्यानंतर इथं खालच्या पायरीवर मग हे कासव आहे, तांदळात ठेवलं आहे, कारण खाली नंबर आहे, श्रीयंत्र कासव आहे त्यामुळे मी हे तांदळात ठेवलेलं आहे। आणि जे नंबर्स नसतात ज्यावर, ते आपल्याला पाण्यात ठेवायचं असतं। त्यानंतर इथे ही जी जागा मोकळी आहे इथे मी कुंचन ठेवते, तर कुंचमची पूजा आज मी केलेली आहे त्यामुळे कुंचमची जागा मोकळी आहे। त्यानंतर इथे मी श्रीयंत्र ठेवत असते, श्रीयंत्रावर पण कुंकुमार्चन केलेलं आहे त्यामुळे हा असा कमळाचा दिवा आहे छान, तर त्याच्यावर मी श्रीयंत्र ठेवते आणि त्यावर कमळगट्ट्याची माळ असते। त्यानंतर इथे ही आपली विष्णू लक्ष्मीची मूर्ती आहे आणि मस्त हा करंडा आहे, त्याच्यामध्ये मी जे कुंकुमार्चनचं कुंकू असतं ते मी याच्यामध्ये ठेवते। आणि त्यानंतर इथे बघा हे हळदी कुंकूचे करंडे आहेत, हे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत। त्यानंतर मस्त हा अखंड अष्टलक्ष्मी दिवा आहे आणि मध्ये विक होल्डर लावलेला आहे आणि मस्त असे समोर 2 मोर आहेत, ज्यामुळे खूप असा रॉयल लुक येतो या दिव्याला। हा पण आपल्याकडे अवेलेबल आहे सेलिंगसाठी। तर असं हे आहे आणि इथे हे कुंचन केलेलं आहे पूजा आणि कुंकुमार्चन पण केलेलं आहे। त्यानंतर हा दिवा आहे इथे बघा, हा पण आपल्याकडे नवीन आलेला आहे। हा दिवा आपल्याकडे आता नवीन सेलिंगसाठी आलेला आहे। तर हा दिवा खूप छान आहे, असं मस्त कापूरदाणे आपण म्हणू शकतो। आता गरम झालं आहे, हे मी काढू नाही शकत। याच्यामध्ये मी हे जे भांडं आहे हे त्याच्यामध्ये कापूर किंवा असं आपण दालचिनी आपण सहसा हे काय म्हणतो दिव्यामध्ये टाकतो, तर ते तिथे न टाकता याच्यामध्ये टाकायची किंवा कापूर वगैरे, भीमसेनी कापूर वगैरे, आणि ते जळतं खालून, दिव्याची जी वाफ लागते वर, त्यामुळे इतका छान सुगंध आपल्या पूर्ण घरामध्ये देवाऱ्यामध्ये तर पसरतोच, पण दरवळतो आपल्या घरामध्ये पण पूर्ण असा हा जो सुगंध आहे तो दरवळत असतो। तुम्ही बघू शकता इथून अशी वाफ येत आहे। तर याच्यामध्ये मी आता कापूर टाकलेला आहे। तर हा आपल्याकडे नवीन सेलिंगसाठी आलेला आहे। ज्यांना कोणाला हवा असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲपवर माझ्या स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता। तर हे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलेलं आहे। त्यानंतर ही मस्त श्री स्वामी समर्थाची रांगोळी ठेवलेली आहे, आर्टिफिशियल रांगोळी आहे ही, रेडीमेड रांगोळी जी आपल्याकडे सेलिंगसाठी अवेलेबल आहे। त्यानंतर हे अगरबत्तीचं स्टँड इथे आहे आणि ही धूपदाणी पण छान अशी अवेलेबल आहे आपल्याकडे। आणि ह्याच्यामध्ये 2 आहेत धूपदाणी, एक विथ इथं तुम्हाला लाकडाचा हँडल दिसतं, एक विदाऊट लाकडाचा हँडल, पूर्ण ब्रासमध्ये आहे। तर असं हे देव सगळे। आता आपण देवारा बघूया। इथे मस्त असे 3 ह्या बेल्स दिलेल्या आहेत, घंट्या लावलेल्या आहेत, त्याच्यानंतर मध्ये मस्त असं स्वस्तिक आहे। त्यानंतर साईडला परत ह्या अशाच समोर 3 घंट्या आहेत।
त्यानंतर मागे ओम आहे, फोटोच्या मागे तो लपला गेला दिसत नाही. त्यानंतर खाली इथे 2 साईडला कलश आहेत, त्या कलशाच्या मागे दिसत असेल तिथे एक, आणि हा साईडला एक कलश आहे. तर असा हा देवर आहे आणि साईडला हे मस्त असं डिझाईन केलेलं आहे. ॲक्रेलिकचं मागं पूर्ण लावलेलं आहे. देवारा ॲक्रेलिकचं मागं जे लाईटिंग दिसते ती ॲक्रेलिकची आहे आणि साईडला दोन्ही साईडला हे असं आहे. त्यानंतर वर इथं समोरच्या बाजूला बघा हे मस्त अशी ही घंटी दिलेली आहे आणि इथं शुभ आहे स्वस्तिक. मग हे गणपती मी लावलेलं आहे, माझ्याकडे होतं ते, आणि इथं लाभ आहे आणि परत घंटी. तर अशापैकी हा देवारा आहे आणि मी हे मस्त असे मोराचे पीस लावलेले आहे तिथं. तर असा लांबून असा काहीसा दिसतो माझा देवारा. तर असा मस्त हा देवारा आहे. तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी माझी पूजा झालेली आहे आणि देवारा कसं वाटतो आहे ते.